चला मुलांनो, वेलकम बॅक. आलात का तुम्ही सगळे SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या साध्या सोप्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. साध्या सोप्या यासाठी म्हणतोय कारण की आपण आपल्या मातृभाषेमध्ये साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स हे विषय शिकतो. ठीक आहे. आत्ता आपण शिकतो SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा सेकंड लेसन द इलेक्टोरल प्रोसेस. याच्या आधीचे काही व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही बघितले असतील, नसतील बघितले तर बघा. ठीक आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये एक खूपच महत्त्वाचा टॉपिक आपण शिकणार आहोत. एक्सप्लेन मी करणार आहे, तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे हा बोर्डाच्या एक्झामसाठी व्हेरी IMP क्वेश्चन म्हणून तुम्ही कन्सिडर करा. कारण की हा म्हणजे आणि मोठ्या क्वेश्चनमध्ये 4 मार्काला येऊ शकतो, 5 मार्काला येऊ शकतो. बघा क्वेश्चन नंबर 5 मधला 1, पेज नंबर 81, क्वेश्चन नंबर 5. आन्सर इन ब्रीफ, विस्तृतमध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. 4-5 मार्काला सुद्धा हा क्वेश्चन येईल. फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ द इलेक्शन कमिशन. ठीक आहे. फंक्शन्स म्हणजे मराठीमध्ये, साध्या भाषेमध्ये मराठीमध्ये त्याला म्हणतात कार्य. इलेक्शन कमिशनची कार्य काय काय आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. चला आपण लगेचच बघूयात. आता याच्यामध्ये एक्झाममध्ये याचं उत्तर लिहिताना तुम्हाला सगळ्यात पहिले थोडंसं एका पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शन द्यायचं आहे. म्हणजे काय 4-5 ओळींमध्ये इलेक्शन कमिशन काय असतं, भारत हा कसा डेमोक्रेसी कंट्री आहे, त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन जे प्रतिनिधित्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ते कसं असतं हे तुम्हाला त्यामध्ये लिहावं लागेल. 5 ते 6 ओळींमध्ये त्याचं इंट्रोडक्शन तुम्ही लिहायचं आणि त्याच्यानंतर मुद्द्यावर यायचं, फंक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन. चला बघा, इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे. बरीच मुलं मला म्हणतात की सर तुम्ही फक्त इंग्लिश मिडियमला शिकवता का? नाही, मी फक्त इंग्लिश मिडियमला शिकवत नाही. इंग्लिश, सेमी, मराठी सगळी मुलं याच्यातून शिकू शकतात. फक्त स्क्रीनवर तुम्हाला इंग्लिश पुस्तक दिसतंय, तुम्ही तुमच्या हातामध्ये मराठीचं पुस्तक, तुमचं सेमीचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. शेवटी अल्टिमेटली बोलतो तर मी मराठीमध्येच आहे, राईट. चला पहिलं फंक्शन काय बघूयात. इथं पहिलं फंक्शन, प्रिपेअरिंग द वोटर्स लिस्ट. प्रिपेअर करणे म्हणजे तयार करणे. काय तयार करायचंय? काय तयार करायचंय? वोटर्स लिस्ट तयार करायची. वोटर म्हणजे काय? मतदान करणारे, वोट देणारे, वोटर्स लिस्ट म्हणजे मतदार यादी त्यांना तयार करायची आहे. मतदान करणाऱ्या लोकांची यादी त्यांना तयार करायची आहे. चला पटकन बघा. एव्हरी इंडियन सिटीजन्स हू हॅज कम्प्लिटेड 18 years ऑफ एज हॅज द राईट टू वोट. आता हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खूप बेसिक गोष्ट आहे. 18 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. तुम्ही आता 10वीमध्ये आहात, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का? नाही. का नाही आहे तुम्हाला अधिकार? गोष्ट साधी आहे. 18 वर्षापर्यंतच्या मुलांना ही मॅच्युरिटी नसती की आपल्यासाठी कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे, मुख्यमंत्री म्हणून कुणाला निवडून द्यावं, प्राईम मिनिस्टर म्हणून कुणाला निवडून द्यावं, आमदार खासदार म्हणून कुणाला निवडून द्यावं, ती मॅच्युरिटी आत्ता तुमच्यामध्ये आलेली नाही. एक जनरली 18 वर्षाचे जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा तुम्हाला ती गोष्ट कळू शकेल की अरे ही पॉलिटिकल पार्टी आपल्यासाठी योग्य आहे, ती पॉलिटिकल पार्टी आपल्यासाठी योग्य आहे, असं एक धरून चालतं सरकार. त्यामुळे ते एज 18चं आहे. अशी काही गॅरंटी नाही आहे की 18 वर्षाच्या मुलांना ते कळलं. 18 काय, अगदी 60 वर्षाच्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यांना सुद्धा याची जाण येईल याची काही गॅरंटी नाही. आणि याची गॅरंटी नाही म्हणूनच तर भ्रष्टाचार करणारे लोक निवडून येतात, पैसे खाणारे, अफरातफर करणारे लोक, जेलमध्ये गेलेली लोक सुद्धा जर निवडून येतात पुन्हा, तर आपल्याकडच्या वोटर्सला काय जाणं हे आपण आता ठरवा, तुमचं तुम्हीच ठरवा. पुढे बघूयात. चला. टू एक्सरसाइज द राईट टू वोट सिटीजन्स नेम मस्ट बी देअर इन द वोटर्स लिस्ट. आता ज्यांना एक वोट द्यायचं आहे, ज्यांना मतदान करायचं आहे, नाव असलं पाहिजे ना त्या लिस्टमध्ये. त्या लिस्टमध्ये समजा जर माझं नावच नसेल तर मी कोणत्या बेसिसवर वोट करणार आहे? बरोबर आहे का? पुढे बघा. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इलेक्शन कमिशन टू प्रिपेअर द लिस्ट ऑफ एलिजिबल वोटर्स. ही त्यांची जबाबदारी, इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे की जे एलिजिबल आहेत, ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण आहे
त्या सगळ्यांचं नाव त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये आलं पाहिजे. अपडेट द एक्झिस्टिंग वोटर्स लिस्ट, अपडेट करायची. अपडेट करणं म्हणजे काय असतं, आता आपल्या व्हॉट्सॲपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला अपडेट येतं. अपडेट म्हणजे काय की ते जुनं आहे ते सोडून द्या आणि नवीन स्वीकारा, नवीन अपडेट करा. मग आता लिस्ट कशी अपडेट करायची, खूप साधी गोष्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून सांगतो. 10 लाख मुलं यावर्षी, समजा 10 लाख मुलांनी यावर्षी वयाची 18 वर्ष पूर्ण केली, बरोबर आहे का. मग त्यांचं नाव वोटिंग लिस्टमध्ये आलं पाहिजे का नाही, आलं पाहिजे का नाही, म्हणजेच वोटिंगची लिस्ट अपडेट करायची. किंवा फॉर एक्झाम्पल दरवर्षी, आता आपण धरून चालू, हे एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे, की दरवर्षी समजा 10 लाख लोकांचा मृत्यू होत असेल, काय नैसर्गिक मृत्यू असेल, ॲक्सिडेंटमध्ये असेल, आजारपणामध्ये असेल किंवा कशामध्ये पण असेल, 10 लाख लोकांचा जर मृत्यू होत असेल, बरोबर आहे का, तर मग त्यांचं नाव कमी केलं पाहिजे का नाही वोटर्स लिस्टमधून. ह्याचा अर्थ काय आहे की ती वोटर्सची लिस्ट अपडेट केली पाहिजे. ठीक आहे, हे काम कुणाचं आहे, इलेक्शन कमिशनचं काम आहे. पुढे बघा, अँड इन्क्लूड द नेम ऑफ न्यू वोटर, नवीन लोकांचं त्याच्यामध्ये नाव ॲड करायचं. द इलेक्शन कमिशन हॅज द अथॉरिटी टू इश्यू आयडेंटिटी कार्ड टू द वोटर. आयडेंटिटी कार्ड, आता वोटर आय डी हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का, त्याला मराठीमध्ये म्हणतात मतदान कार्ड. मतदान कार्ड तुमच्याकडं आहे का, नसणार तुमच्याकडं, कारण की तुमच्याकडं अजून 18 वर्ष तुमची पूर्ण नाही. पण तुमच्या आईबाबांचं मतदान कार्ड असेल, जावा, आता हा व्हिडिओ संपला की हे लेक्चर झालं की बाबांकडे जावा, आईकडे जावा, त्यांना सांगा बाबा मला तुमचं मतदान कार्ड बघायचं आहे. आईला सांगा आई मला तुझं मतदान कार्ड बघायचं आहे, बघा त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा त्याच्यावर शिक्का असतो, त्याच्यावर काय काय डिटेल्स असतात ते बघा, त्याला म्हणतात वोटर आय डी. आणि ते वोटर आय डी जर तुमच्याकडं असेल तरच तुम्हाला वोट देता येऊ शकतं, बरोबर आहे का. चला, हे झालं पहिलं फंक्शन. ठीक आहे, पहिलं कार्य, इलेक्शन कमिशनचं पहिलं कार्य. चला, हे दुसरं आणि तिसरं कार्य आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, दुसरं काम आहे, दुसरं फंक्शन आहे, दुसरं कार्य आहे, डिसाईड द टाइम टेबल अँड द प्रोग्राम ऑफ इलेक्शन. काय करायचंय, काय डिसाईड करायचंय, टाइम टेबल डिसाईड करायचंय. हां, बरं झालं लक्षात आलं. क्वेश्चन नंबर 2 मधला 3rd बघा, त्याच्यावर पण एक क्वेश्चन आलेला आहे. एक्सरसाइज मध्ये बघायचं. क्वेश्चन नंबर 2, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर्स. लक्षात घ्या, इथं माती खाऊ नका, इथं खूप सारी मुलं चुकतात. जर फॉल्स असेल तरच ट्रू करतात. इथं काय दिलेलं आहे बघा, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, म्हणजे जर हे स्टेटमेंट ट्रू असेल तरी पण तुम्हाला आन्सर, तरी पण तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे. जर फॉल्स असेल तर ते करेक्ट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला 3rd इथं बघा, पेज नंबर 81. द स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड्स as to when and in how many stages the elections would be held in a particular state. ठीक आहे, तर याचा आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. आता याचा आन्सर ट्रू आहे का फॉल्स आहे ते तुम्ही ठरवा. आधी हा व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं उत्तर समजून जाईल. बघूया, चला. डिसाईड द टाइम टेबल. टाइम टेबल डिसाईड करायचे म्हणजे काय, किती वर्षांसाठी असतात. म्हणजे समजा आता नरेंद्र मोदी 2024 मध्ये, आता या वर्षामध्ये 3ऱ्यांदा प्राईम मिनिस्टर म्हणून निवडून आले, बरोबर आहे. आता ते किती वर्ष असणार आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, किती वर्ष असणार आहे, ते असणार आहे 5 वर्ष, बरोबर आहे का. म्हणजे 2024 आहे ना आता, 25, 26, 27, 28, 29. 2029 मध्ये भारतामध्ये लोकसभेचे जनरल इलेक्शन्स लागतील. किती सोपी आणि साधी गोष्ट आहे. हे टाइम टेबल कोण ठरवतं, हे टाइम टेबल ठरवतं इलेक्शन कमिशन. ठीक आहे, आणि प्रोग्राम ऑफ इलेक्शन म्हणजे निवडणुकीचा कार्यक्रम कसा असतो, म्हणजे काय, चला बघा, आता ते वाचूच आपण. द कंडक्ट ऑफ इलेक्शन्स इज एंटायरली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलेक्शन कमिशन. हे तर माहितीच आहे आपल्याला. पुढे बघा, द इलेक्शन कमिशन डिसाइड्स वेन टू कंडक्ट इलेक्शन. कधी इलेक्शन असणार आहे, वेन टू कंडक्ट म्हणजे अगदी तारखा सुद्धा ते डिसाईड करतात की इतक्या अमुक इतक्या तारखेला इलेक्शन त्यांनी जाहीर केलं. त्याच्यानंतर इतक्या तारखेपर्यंत तुम्हाला, म्हणजे ज्यांना इलेक्शन लढवायचं आहे, जे कॅन्डिडेट आहेत त्यांना इतक्या तारखेपर्यंत ॲप्लिकेशन करता येईल, अर्ज भरता येईल. मग तो अर्ज इतक्या तारखेपर्यंत माघारी घेता येईल. इतक्या तारखेपर्यंत अर्जांची छाननी होईल. मग त्याच्यानंतर इतक्या तारखेला मतदान होईल. मग मतदान एका स्टेजमध्ये होईल का 4 स्टेजमध्ये होईल. मग इतक्या तारखेला रिझल्ट लागेल, निकाल लागेल. हे सगळा कार्यक्रम डिसाईड करते इलेक्शन कमिशन.
when to conduct election and in how many stages to hold elections in every state. हाऊ मेनी स्टेज म्हणजे काय? स्टेज म्हणजे किती टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, किती स्तरावर, किती चरण. म्हणजे तुम्ही हे न्यूज वगैरे कधी जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला ते हा शब्द ऐकून माहीत असेल की आत्ता जे लोकसभेचं मतदान झालं, आत्ता 2024 जे लोकसभेचं मतदान झालं, इफ आय एम नॉट रॉंग ते 7 का 8 चरणांमध्ये, 7 ते 8 टप्प्यांमध्ये मतदान झालं. आता हे टप्पे कसे ठरतात की जेवढं मोठं, आता अख्ख्या देशामध्ये इलेक्शन घ्यायचे तर मग ते एकाच दिवशी शक्य आहे का, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही, मग ते टप्प्याटप्प्यांमध्ये घ्या. बरोबर आहे का? आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रासारखं राज्य आहे, स्टेट इलेक्शन्स असतील, महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे, UP सारखं, राजस्थानसारखं मोठं राज्य आहे, तर ते एका दिवसामध्ये एका टप्प्यामध्ये होऊ शकते का वोटिंग? नाही होऊ शकत. मग समजा 3 टप्प्यांमध्ये झाली, 4 टप्प्यांमध्ये झाली असं. पण समजा फॉर एक्झाम्पल पंजाबसारखं छोटंसं राज्य आहे किंवा गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे, हे एका टप्प्यामध्ये एका दिवसामध्ये इलेक्शन झालं, त्याच्यानंतर एका दिवसामध्ये त्याचा निकाल लागून गेला, संपला विषय. बरोबर आहे का? हे कोण डिसाईड करणार आहे? हे डिसाईड करणार आहेत आपली इलेक्शन कमिशन. त्याच्यानंतर बघा, स्क्रुटिनी ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ कॅन्डिडेट. स्क्रुटिनी ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो छाननी करायची. छाननी करायची म्हणजे ते जे काही अर्ज भरून दिलेले आहेत, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे 18 वर्ष झाल्यानंतर, ठीक आहे, किंवा जी काही त्याची एलिजिबिलिटी आहे त्या निवडणुकीला समजा तुम्ही उभं राहिले, तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागतो. त्याच्यामध्ये खूप सारी माहिती द्यावी लागते. तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, कास्टचं बॅकग्राऊंड, तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे ते सगळं, काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का, हे सगळं तुम्हाला द्यावं लागतं. स्क्रुटिनी म्हणजे त्याची छाननी होती, की असं नाही की तुम्ही लिहून दिलं ओके चला ठीक आहे जावा पुढं, असं नाही होत. ते चेक करतात. त्याच्यासोबत तुम्ही जे दिलेले काय जे हे असतात डॉक्युमेंट असतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, NOC, पोलीस स्टेशनचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, काय अजून पक्षाचं काही एखादा दुसरा कागद असेल, पक्षाचं लेटर असेल, हे सगळं, ह्या सगळ्याची छाननी केली जाते. आफ्टर द इलेक्शन डेट्स आर डिक्लेअर्ड, एव्हरी पॉलिटिकल पार्टी सिलेक्ट द कॅन्डिडेट टू कॉन्टेस्ट इलेक्शन. आता काही जण जे असतात का नाही, काही पॉलिटिकल पार्टी त्या आपल्या कॅन्डिडेट ठरवतात. म्हणजे भाजपकडनं उभा राहिला, काँग्रेसकडनं उभा राहिला, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, शिवसेनेकडून उभा राहिला, मग तो झाला त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार, पक्षाचा उमेदवार. ठीक आहे, पुढे बघा. बरं, तुम्ही हा एक शब्द ऐकलाय का रे, अपक्ष? हा शब्द तुम्ही ऐकलाय का कधी? जरूर ऐकला असेल, अपक्ष उमेदवार. अपक्ष म्हणजे काय? त्या शब्दातच अर्थ त्याचा लपलेला आहे. अपक्ष म्हणजे कुठल्याही पक्षाचं नाहीये, म्हणजे त्याला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ह्यापैकी कुठल्याही पक्षाने त्याला उभं नाही केलं. समजा मी आहे, मला उभं राहायचं पण मला कुठल्याच पक्षाने तिकीट नाही दिलं. आता एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, एका विधानसभा किंवा लोकसभेच्या क्षेत्रामध्ये एक पार्टी एकाच कॅन्डिडेटला तिकीट देऊ शकते. बरोबर आहे का? तिकीट देऊ शकते. 10 जण तर नाही उभी करू शकत. मग समजा एखाद्या पार्टीनं एखाद्या ठिकाणी एखादा कॅन्डिडेट उभा केला, पण दुसऱ्याला पण असं वाटतं की अरे मला पण तो उभं राहायचं आहे, मग आता पार्टीचं तर तिकीट नाही मिळत आहे, मग तो काय करणार? मग त्यानं काही इलेक्शन सोडून द्यायचं का? नाही. मग तो काय करू शकतो? इन दॅट केस तो अपक्ष उभा राहू शकतो. म्हणजे कुठल्याच पक्षाचं नाही आहे, मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे, पण मला निवडणूक लढवायची आहे. दॅट इज कॉल्ड अपक्ष उमेदवार. त्यानं तिथं काय लिहिलंय बघा. सम कॅन्डिडेट कॉन्टेस्ट द इलेक्शन्स इंडिपेंडेंटली. त्या इंडिपेंडंट कॅन्डिडेट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. विदाउट द सपोर्ट ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी. Candidates of political parties as well as independent candidates have to fill the application which include the information about their own self. सगळी डिटेलमध्ये त्यांना माहिती द्यावी लागती. द इलेक्शन कमिशन स्क्रुटिनायझेस, छाननी करती, ऑल द ॲप्लिकेशन्स अँड अलाउज दी एलिजिबल कॅन्डिडेट टू कॉन्टेस्ट दी इलेक्शन. मग त्याच्यामध्ये त्या छाननीमध्ये काही अर्ज बाद होतात. समजा एखाद्या कॅन्डिडेटनी चुकीची माहिती दिली आणि ती पकडली की अरे हा असं नाही आहे, मग चुकीची माहिती काय देतात? समजा वय चुकीचं देतात किंवा चुकीचं काय म्हणतात त्याला, आता एक हे आहे ना, ती एक केस झाली होती बघा महाराष्ट्रामध्ये. 3 मुलं असतील ते इलेक्शन लढवता येत नाही, तर त्या माणसाला 3 मुलं होती पण त्यानं ऑन पेपर दाखवताना 2च मुलं दाखवली.
तिसरा मुलगा झाला का मुलगी झाली ते दाखवलंच नाही त्याने. पण हे जेव्हा पकडलं, हे जेव्हा सापडलं त्यावेळी त्याचा अर्ज बाद झाला. किंवा समजा जातीचा दाखला असेल, समजा ओबीसीसाठी ओबीसीसाठी ती जागा आहे आणि एखाद्याने ओपनवाल्या एखाद्या कॅन्डिडेटने खोटं सर्टिफिकेट बनवलं, दाखवलं आणि तो जर पकडला गेला तर त्याचा अर्ज बाद होऊ शकतो. ठीक आहे, हे या स्टेजमध्ये होतं. त्याच्यानंतर बघा हे दिसतंय का रे तुम्हाला? हे बघा इथं 4th पॉइंट, गिव्ह रिकग्निशन टू पॉलिटिकल पार्टी. रिकग्निशन म्हणजे मान्यता. एखादी पॉलिटिकल पार्टी आहे ना, त्या पॉलिटिकल पार्टीला मान्यता तर पाहिजे, बरोबर आहे का? त्या म्हणजे ती पॉलिटिकल पार्टी खरंच आहे राईट. आता इथं बघा बरं का, हा मुद्दा काय आहे, वी हॅव मल्टी पार्टी सिस्टीम इन आवर कंट्री. मल्टी म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त. मग आपल्या देशामध्ये किती पॉलिटिकल पार्टीज आहेत? 1760 पॉलिटिकल पार्टीज आहेत. मग त्याच्यामध्ये काही नॅशनल लेवलच्या पार्टी आहेत, काही स्टेट लेवलच्या पार्टी आहेत, ज्याला आपण रिजनल पार्टीज पण म्हणतो. हे तुम्ही 9वी मध्ये शिकला असाल ना, तुम्हाला आठवतंय का थोडं हे सगळं? रिजनल पार्टीज 8वी का 9वी मध्ये. मग खूप साऱ्या रिजनल पार्टीज असतात, खूप साऱ्या अगदी छोट्या पार्टीसुद्धा असतात. पण या कुठंतरी तर रजिस्ट्रेशन पाहिजे ह्या सगळ्या पार्टीचं, बरोबर आहे का? उद्या मी एखादी पॉलिटिकल पार्टी काढली, 10-5 टाळकी गोळा केली आणि मी एखादी पॉलिटिकल पार्टी काढली तर लगेच काय माझी पॉलिटिकल पार्टी झाली का? नाही, मला कुणाचं तरी तर रिकग्नायझेशन पाहिजे का नाही, रिकग्निशन पाहिजे का नाही. चला पुढं बघा, न्यू पार्टीज. बरं आपल्याकडं मल्टी पार्टी सिस्टीम आहे. काही देशांमध्ये, फॉर एक्झाम्पल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तिथं 2 पार्टी आहेत, 2च पार्टी, तिथं तिसरी पार्टीच नाही, बरोबर आहे का? मग त्या 2 पार्ट्या कोणत्या चला बरं सांगा. व्हिडिओ पॉज करा, कमेंटमध्ये जावा आणि 2 पार्ट्या. आणि जे मुलं याचं उत्तर देतील ते ब्रिलियंट, कारण की तुम्हाला जनरल नॉलेज असलं पाहिजे असं माझा नेहमी आग्रह असतो, बरोबर आहे? तर अमेरिकेमध्ये 2च पार्ट्या आहेत. त्या पार्ट्या कोणत्या त्याचं नाव मला तुम्ही सांगायचं आहे. चला पुढं बघा. हा पॉइंट आहे ना, न्यू पार्टीज. आता हे बघा बरं का, न्यू पार्टीज कंटिन्यू टू बी फॉर्म्ड. बघा, नवीन पार्ट्या बनतात. एखाद्यानं नवीन, आता तुम्हाला माहिती आहे ना, आता ही एक नवीन पार्टी आहे बघा आपल्या इंडियामध्ये. नवीन म्हणजे त्यालाही 10-12 वर्ष झाली असतील, पण 10-12 वर्ष म्हणजे नवीनच पार्टी असती ना, काही जुनी थोडी असती. आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल, माहिती आहे का? आप झाडू त्यांचं निशाण आहे बघा, आम आदमी पार्टी. तर ती नवीनच पार्टी आहे ना, मग त्या नवीन पार्टी झाली की त्यांना त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं इलेक्शन कमिशनकडं. स्प्लिट इन द पार्टीज. 1 मिनिट थांबा. स्प्लिट म्हणजे काय रे? स्प्लिट म्हणजे तुकडा, बरोबर आहे ना? पार्टी तुटणे. स्प्लिट इन पार्टीज रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ न्यू पार्टीज. म्हणजे काय झालं, 1-2-2.5 वर्षांपूर्वी एक किस्सा झाला महाराष्ट्रामध्ये की शिवसेना ही जी पार्टी आहे, शिवसेना ही पार्टी म्हणजे तुटली. त्या 2 गट पडले. मग त्याच्यामध्ये 2 पार्टी तयार झाल्या. एक एकनाथ शिंदेची शिवसेना आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, बरोबर आहे का नाही? म्हणजे एका पार्टीच्या 2 पार्टी झाल्या. सेम किस्सा रिपीट झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये. अजितदादांचा गट फुटला, पवारसाहेबांचा गट वेगळा झाला. मग तिथं 2 पॉलिटिकल, म्हणजे जिथं एक पॉलिटिकल पार्टी होती तिथं 2 झाल्या. एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट. म्हणजे काय झालं, नवीन पार्टी. मग ह्या दोन्ही पार्ट्यांना काय करावं लागतं? ह्या दोन्ही पार्ट्यांना इलेक्शन कमिशनकडं अर्ज करावा लागतो, दोन्ही पार्ट्यांना अप्लाय करावं लागतं, त्यांना नाव मिळवावं लागतं, एक चिन्ह मिळवावं लागतं, बरोबर आहे का? पुढं बघा, चला. ऑल पॉलिटिकल पार्टीज आर रिक्वायर्ड टू बी रिकग्नाइज्ड बाय द इलेक्शन कमिशन. तुम्हाला त्यांचं मान्यता असलीच पाहिजे, अदरवाईज तुम्ही इलेक्शन लढू शकत नाही. इलेक्शन कमिशन ऑल्सो हॅज अ राईट टू रिकग्नाइज एनी पॉलिटिकल पार्टी. म्हणजे इलेक्शन कमिशनकडं अधिकार आहे. समजा एखादी जर पॉलिटिकल पार्टी असेल तर तिची मान्यता रद्द करायची. म्हणजे समजा त्या पॉलिटिकल पार्टीनी काही त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते जर पाळले नाहीत तर इलेक्शन कमिशन त्यांची मान्यता सुद्धा रद्द करू शकतं. ठीक आहे.
असे किस्से झालेले आहेत, रेअरली झालेत पण झालेले आहेत. पुढे बघा चला. द इलेक्शन कमिशन ऑल्सो अलॉट्स इलेक्शन सिम्बॉल टू द पॉलिटिकल पार्टी. ठीक आहे, तर इलेक्शनचे सिम्बॉल असतो का नाही. आता भारतीय जनता पार्टीचा सिम्बॉल आहे काय, कमळ. काँग्रेसचा सिम्बॉल काय आहे, हाताचा पंजा. अजून काय काय, राष्ट्रवादी काँग्रेसचा काय सिम्बॉल आहे सांगा, शिवसेनेचं काय सिम्बॉल आहे सांगा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय सिम्बॉल आहे सांगा, आम आदमी पार्टी किंवा देशभरात ज्या काही पार्टीज आहेत त्याचे काय काय सिम्बॉल आहेत तुम्हाला माहिती असतील, आणि नसतील माहिती तर गुगल करा. छान इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. हां चला, आता हा पुढचा जो मुद्दा आहे 5th, हां हे फंक्शन्समधला शेवटचा मुद्दा आहे बघा इथं. टू रिझॉल्व एनी डिस्प्यूट्स रिलेटिंग टू इलेक्शन. रिझॉल्व म्हणजे सोडायचं, काय सोडवायचं, काय सोडवायचं. काही वाद झालेले असतील, काही भांडणं झालेली असतील इलेक्शनच्या रिलेटेड, तर ती भांडणं सोडवायचं काम कुणाचं आहे, दी इलेक्शन कमिशन. ह्यांचं ते काम आहे की बाबा ती भांडणं जी आहेत ती भांडणं तुम्ही सोडवा. बघा चला, दी इलेक्शन कमिशन, बघा दी इलेक्शन कमिशन हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी, ही त्यांची जबाबदारी. सरकार ह्याच्यामध्ये दखलंदाजी करणार नाही. कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ह्याच्यामध्ये दखलंदाजी करणार नाही. ते म्हणतील तुमचं तुम्ही बघा, इलेक्शन कमिशनकडे जावा. द इलेक्शन कमिशन हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रिझॉल्विंग एनी डिस्प्यूट्स दॅट मे अराइज रिगार्डिंग इलेक्शन. काही समजा कुणी बोगस मतदान केलं, कुणी चुकीचा अर्ज भरला, कुणी खोटी माहिती दाखवली, माहिती लपवली, किंवा कुणी गुंडागिरीचा आरोप केला. समजा एखाद्या पॉलिटिकल पार्टीने दुसऱ्यांवर गुंडागिरीचा आरोप केला की अरे ह्यांनी गुंडागिरी केली, हे केलं, किंवा मतदान यंत्रामध्ये काही फेरफार केली वगैरे वगैरे, तर हे सगळं सोडवायचं काम आहे इलेक्शन कमिशनचं. अकॉर्डिंगली त्याचप्रमाणे टू डिक्लेअर एनी कॅन्डिडेट ॲज डिस्क्वालिफाईड ऑर कंडक्ट री-इलेक्शन इन अ पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी. डिस्क्वालिफाय, एखादा समजा मी तुम्हाला जे सांगितलं की समजा एखाद्यानं चुकीची माहिती दिली, समजा 3 मुलं असतील 2च मुलं दाखवली, किंवा चुकीचं एज्युकेशन दाखवलं, किंवा खूप सारा पैसा आहे लपवून ठेवला, पैसा डिस्क्लोज केला नाही, तर हे सगळं जर केलं, जातीचं वेगळं प्रमाणपत्र दाखवलं, तर तो डिस्क्वालिफाय होतो. तर डिस्क्वालिफाय कोण करतं, डिस्क्वालिफाय इलेक्शन कमिशन त्याला डिस्क्वालिफाय करते. पुढे बघा चला, कंडक्ट री-इलेक्शन, पुन्हा एकदा मतदान होतं. हां त्याला काय म्हणतात बरं, पुनर्मतदान म्हणतात का काय, आता मला तो आत्ता शब्दही ना. तर ते पण अमुक एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असतं. तर ते हे सगळं काम कुणाचं आहे, हे सगळं काम आहे इलेक्शन कमिशनचं. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन, असं धरून चला. हा क्वेश्चन परफेक्ट करा, घोकंपट्टी करू नका, पोपटपंची करू नका मुलांनो. 3 इडियट्स मधला चतुर रामलिंगम बनवू नका. ठीक आहे, सोपं आहे, हे सगळं सोपं आहे. तुम्ही फक्त मनापासून समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या भाषेमध्ये उत्तर द्या. अजिबात असं समजू नका की अरे आम्ही गाईडमधली भाषा वापरली नाही तर आपल्याला मार्क मिळतील का नाही. का नाही मिळणार, 100% मार्क मिळणार. जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर का नाहीत मार्क मिळणार. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघा. ठीक आहे, चलो बाय.